जे काही आम्ही प्रभू देवा बोललेलो आहोत त्यानुसार प्रभू देवा तुझा आत्मा आमच्या जीवनात काम करू दे. आमच्या जीवनात येणारा आशीर्वाद, आमच्या जीवनात येणारी शांती, आनंद, तुझ्यापासून प्राप्त होणारी प्रत्येक गोष्ट येशूच्या नावात आम्ही स्वीकारतो आणि तू जे वचनात आम्हाला अभिवचन दिलेस येशूच्या नावामध्ये ते सर्व आमच्यासाठी आहे आणि प्रभू देवा त्याद्वारे प्रभू देवा तू अद्भुत काम करणार आहे. सर्व देतो, स्तुती करतो, तुझं गौरव करतो. सर्व आदर आणि सर्व महिमा आहे तुला देतो. स्वीकारलेला प्रत्येक व्यक्ती आज तुझ्या वचनाने भरून जावा, तुझं गौरव त्याच्या जीवनामध्ये प्रगट व्हावं यासाठी तुझी कृपा कर. सर्व आदर आणि सन्मान आम्ही तुला देतो येशूच्या नावात. आमेन. बसूया आपण सगळे. हालेलुया. मत्ती शुभवर्तमानाचा 24वा अध्याय 12 वचन आपण सगळे काढू. मत्ती शुभवर्तमान 24वा अध्याय 12 वचन. मागील आठवड्यामध्ये ते वचन आपण वाचलं होतं, पुन्हा एकदा आपण ते वाचणार आहोत. आणि त्या ठिकाणी असं लिहिलंय, आणि अनिती वाढल्यामुळे पुष्कळाची प्रीती थंडावे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराचं वचन या ठिकाणी अनितीविषयी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या देवाच्या विरोधात केल्या जाणाऱ्या चुकीच्या गोष्टींच्या विषयी शिकवतं. आणि देवाच्या शेवटच्या काळामध्ये अनिती वाढल्यामुळे काय होईल? पुष्कळाची प्रीती थंडावे. प्रीती थंडावे म्हणजे ते विश्वासापासून पाठीमागे जातील किंवा विश्वासात असतील, पण त्यांचं जे लक्ष आहे ते लक्ष मात्र देवाच्या वचनाकडे आणि देवाच्या सामर्थ्याकडे नसेल. ते केवळ एक विश्वासाने फॉर्मॅलिटीज म्हणून देवाचं गौरव करण्यासाठी चर्चमध्ये उपस्थित राहतील, पण देवाचा आणि त्यांचा काहीही संबंध नसेल. लक्षात घ्या, आपण सगळेजण देवाच्या स्वरूपामध्ये परिवर्तित होण्यासाठी आपण ख्रिस्तामध्ये आलेलो आहोत. कारण दिवसेंदिवस आपलं जीवन जे आहे ते ख्रिस्तासारखं आणि ख्रिस्ताच्या स्वरूपात परिवर्तित झालं पाहिजे. माझ्या बरोबर काढा रोमकरास पत्राचा 12वा अध्याय आणि पहिलं आणि दुसरं वचन आहे. दुसरं वचन, देवाची उत्तम व ग्रहणीय परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. या एका वचनासाठी आपण सगळेजण काय आहोत बरं? समर्पित आहोत, किंवा त्या वचनासाठी परमेश्वराने आपल्याला विश्वासामध्ये आणलेला आहे. आपण सगळेजण त्या वचनाच्या बाबतीत गंभीर असायला हवं आणि म्हणूनच शेवटचा काळ जसा जवळ येईल तशा प्रकारे हे वचन जास्तीत जास्त तुमच्या आणि माझ्या जीवनाचा भाग बनलं पाहिजे. आणि जर हे बनणार नसेल तर अनितीच्या या काळामध्ये आपण कधी हरवून जाऊ हे आपल्याला सुद्धा समजणार नाही. आणि म्हणून आपण सगळ्यांनी या वचनावरती जास्त लक्ष द्यायला हवं. आणि लक्ष देत असताना आपण या गोष्टीविषयी सावध असायला हवं की कदाचित माझ्यामध्ये जगातली अनिती येता कामा नये. जग ज्या अनितीच्या मार्गाने चालत आहे, जग ज्या फसवेगिरीच्या मार्गाने चालत आहे, जग ज्या ढोंग्याच्या मार्गाने चालत आहे, जग जे वेगवेगळ्या प्रकारच्या देवापासून लांब जाण्याच्या मार्गाने चालत आहे, त्या मार्गाने तुम्हाला मला चालता येणार नाही. तुमचा आणि माझा मार्ग हा नेहमी वेगळा असला पाहिजे. आणि म्हणूनच देव बाबांनी तुम्हाला मला शेवटच्या काळाविषयी सावध केलेलं आहे. आणि म्हणून त्याला सांगून ठेवलं की शेवटचा काळ जसा जवळ येईल तशा प्रकारे अनिती वाढत जाईल आणि मला त्याच्यामध्ये अनितीच्या मार्गामध्ये अडकायचं नाही. बाजूला सांगा, तुला अनितीच्या मार्गामध्ये अडकायचं नाही. अनितीचा मार्ग नेहमी तुम्हाला त्या मार्गाविषयी सावध राहा. दोन गोष्टी मी तुम्हाला मागील आठवड्यामध्ये सांगितल्या की डोळ्याविषयी सावध राहा आणि आपल्या विचारांच्या विषयी जागरूक राहा. तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट आहे फिलिप्पीकरास पत्र याचा 4था अध्याय आणि 8वं वचन. फिलिप्पीकरास पत्र याचा 4था अध्याय 8वं वचन काय सांगतं? बंधूंनो, शेवटी इतके सांगतो की जे काही सत्य, जे काही आदरणीय, जे काही न्याय, जे काही शुद्ध, जे काही
प्रशंसनीय व जे काही श्रवणीय, जो काही सद्गुण, जी काही स्तुती, त्याचे मनन करा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तिसरी महत्वाची गोष्ट आहे. आता तुम्हाला सांगितलं मी काय पाहायचं नाही आणि काय पाहायचं, या सगळ्या गोष्टी सांगितल्या. विचार काय करायचा किंवा विचार कशा प्रकारे करायचा या गोष्टीविषयी सुद्धा सांगितलं. आता आत्मिक विचार तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये कशा प्रकारे निर्माण होतील. कारण लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण काहीतरी न पाहण्याचा किंवा काहीतरी विचार बंद करण्याचा ज्यावेळेस विचार करतो, त्यावेळेस आपलं घर जे आहे किंवा आपलं जे आत्मिक घर आहे किंवा ज्याला आपण मन म्हणतो, ज्याला आपण अंतःकरण म्हणतो, ज्याला आपण हृदय म्हणतो, या गोष्टीमध्ये काहीतरी भरलं पाहिजे. आणि मग ते काय भरलं पाहिजे, तर या गोष्टीविषयी लिहिलेलं आहे या ठिकाणी. काय काय भरायला पाहिजे, जे काही सत्य आहे ते भरलं पाहिजे, जे काही आदरणीय आहे ते भरलं पाहिजे, जे काही न्याय आहे ते भरलं पाहिजे, जे काही शुद्ध आहे ते भरलं पाहिजे, जे काही प्रशंसनीय आहे, ज्याची स्तुती केली जाते ते भरलं पाहिजे, जे काही श्रवणीय आहे म्हणजे जे ऐकायला गोड वाटतं, चांगलं वाटतं ते भरलं पाहिजे, जे काही सद्गुण आहे म्हणजे चांगल्या ज्या गोष्टी आहेत, सद्गुण ज्याला आपण म्हणतो ते भरलं पाहिजे, जी काही स्तुती आहे ती भरली पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपल्या अंतःकरणामध्ये सतत भरत राहिल्या पाहिजेत आणि त्याच सतत मनन झालं पाहिजे, तरच आपण अनितीच्या मार्गापासून स्वतःला सावध करू शकतो. नाहीतर तुम्ही केवळ सावध राहण्याचा विचार करा आणि त्याला रिकामं ठेवा, तर कधीच तुम्हाला सावध राहता येणार नाही. सावध राहायचं असेल तर हे सगळं भरायला हवं. जे काही प्रशस्ती आहे, जे न्याय आहे, स्तुती आहे, जो आनंद आहे, जे देवाला मान्य असलेल्या गोष्टी आहेत, जे देवाला ऐकायला आवडतं, असं सगळं भरत राहिलं पाहिजे. त्याचंच मनन सतत केलं पाहिजे. कारण आपलं मन जे आहे सतत वाईट विचार करणारं मन आहे. आपलं अंतःकरण जे आहे सतत चुकीचा विचार करणारं अंतःकरण आहे. कारण आपल्या मनामध्ये जर आपण चांगलेच स्तुती नाही केली तर वाईटाची स्तुती ऑटोमॅटिक होत राहील. जर आपण चांगले विचार नाही केले तर ऑटोमॅटिक अंतःकरणामध्ये वाईट विचार येत राहतील. कारण वाईट विचार येण्यासाठी आपल्याला मनन करावं लागत नाही, वाईट विचार येण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागत नाही. वाईट आपोआप येतं. चांगलं आणण्यासाठी प्रयत्न करावा लागतो, स्तुती करण्यासाठी प्रयत्न करावा लागतो, चांगल्या वरती मनन करण्यासाठी विशेष कष्ट घ्यावे लागतात. कारण कष्ट घेतल्याशिवाय चांगल्याचं मनन कधीच होत नाही. जर चांगल्याचं मनन व्हावं असं वाटत असेल तर तुम्हाला ते भरावं लागेल, त्याच्यावर मनन करावं लागेल, त्याच्यावर विचार करावा लागेल आणि मग तुम्ही चांगल्याचा जास्त विचार करू शकता. कारण सावध राहायचं आहे तुम्हाला. कारण तिसरी महत्वाची गोष्ट आहे सावध राहणं. कारण जर अनितीच्या मार्गापासून बाजूला फिरायचं आहे किंवा अनितीच्या मार्गात आपण शिरू नये असं आपल्याला वाटत असेल, ते आपल्या अंतःकरणामध्ये राहू नये असं वाटत असेल, तर सावध राहणं हा सगळ्यात मोठा आणि चांगल्या प्रकारचा पर्याय आहे. कारण सावध सगळ्यांनाच राहता येत नाही. कारण सावध सैतान नेहमी मनुष्याला बेसावध ठेवतो. वेगवेगळ्या प्रकारच्या बेसावध असणाऱ्या गोष्टी त्याच्या अंतःकरणामध्ये येत राहतात आणि सैतानाची इच्छा असते की नेहमी विश्वासणाऱ्यानं बेसावध राहावं किंवा तो कधीच सावध राहू नये. मागील काही दिवसांच्या पूर्वी, मागील काही आठवड्यामध्ये मी एक मेसेज दिला होता की 10 कुमारींचा तो संदेश आहे. 10 कुमारींच्या मध्ये 5 कुमार्या ह्या त्यांच्याजवळ तेल होतं आणि दुसऱ्या ज्या 5 कुमार्या होत्या त्यांच्याजवळ तेल नव्हतं. कारण केवळ दिव्यामध्ये तेल होतं, शिल्लक जे असलेलं ते नव्हतं. त्या दोन्ही कुमारांच्या मध्ये सर्वात मोठा जर फरक कोणता असेल तर 5 कुमार्या सावध होत्या. त्या आपल्या कृतीविषयी, आपल्या कार्याविषयी, आपण काय घेतलं काय नाही घेतलं, कोणत्या प्रकारचं साठवणूक केली, कोणत्या प्रकारची साठवणूक नाही केली, या गोष्टीविषयी सावध होत्या. पण 5 कुमारी मात्र कोणत्याही प्रकारची सावधगिरी त्यांच्या अंतःकरणामध्ये नव्हती आणि म्हणूनच त्या वर आला आणि वराबरोबर जाऊ शकल्या नाही. ज्यावेळेस ख्रिस्त येईल त्यावेळेस विश्वासणारे, जे सावध असणारे आणि सावध नसणारे यांच्यामध्ये फरक केला जाईल. लक्षात घ्या, आज बरेच विश्वासणारे हे सावध नाहीये. बरेच विश्वासणारे हे आपल्या आत्मिकतेमध्ये झोपी गेलेले किंवा त्यांच्या आत्मिक जीवनाविषयी ते एक वेगवेगळ्या प्रकारची जागरूकता असायला हवी, त्याच्यामध्ये ते जागरूक नाही. सुरुवातीला जे वचन आपण वाचलं की जशा प्रकारे आपण ख्रिस्ताच्या स्वरूपामध्ये परिवर्तित झालं पाहिजे. आता ख्रिस्ताच्या स्वरूपात परिवर्तित होण्यासाठी सर्वात महत्वाचा मार्ग कोणता आहे? आपण सावध राहायला पाहिजे. जे सावध नसतील ते ख्रिस्ताच्या स्वरूपात कधीच परिवर्तित होणार नाही. आज मी जितकी आध्यात्मिकता आहे ती पुढच्या वर्षी असली नाही पाहिजे, त्याच्यामध्ये वाढ होत गेली पाहिजे. बऱ्याच लोकांची अधोगती होत गेलेले. 10 वर्षापूर्वी जसे ते होते तसेच आता पण आहे. 5 वर्षापूर्वी जेवढे ते होते तेवढेच आता आहेत. कदाचित करोना काळामध्ये काही लोकांची तर अधोगती झालेली आहे. जर करोना पूर्वी काही लोकांचं जीवन जे आध्यात्मिक होतं तितकं आता आध्यात्मिक राहिलेलंच नाही.
जितकं ते प्रार्थना करणारे होते, जितकं ते देवाच्या वचनाविषयी आवेशी होते आणि देवाच्या गौरवाविषयी आवेशी होते, देवाचं महिमा करण्याविषयी आवेशी होते, सुवार्ता सांगण्याविषयी आवेशी होते, सेवा करण्याविषयी आवेशी होते, ते सगळं आवेश संपलेला आहे. आता थंड पाण्याची बादली त्याच्यावरती कोणीतरी ओतलेली आहे आणि पूर्णपणे ते थंड होऊन बसलेले. बऱ्याच लोकांचं असं झालेलं. आणि हे का झालं ह्याचं कारण सर्वात मोठं काय माहितीये, हे सावध नाही राहिलं. कारण सैतानानं त्याला बेसावध ठेवलं. त्याला बेसावध ठेवल्यामुळं ते म्हणले काही नाही, माझं जीवन तर आत्मिक आहे, माझं जीवन तर हे असं आहे, माझं जीवन तर तसं आहे. ते आपल्या आध्यात्मिक गोष्टींच्या विषयी सावध राहिले. लक्षात घ्या, जर तुम्ही सकाळी उठून देवाचं गौरव नाही करू लागला, जर सकाळी उठल्यानंतर तुम्ही देवाची महिमा नाही केली, तर सैतानाने वेगवेगळ्या प्रकारचं प्लॅनिंग दिवसभरासाठी करून ठेवलेलं असतं. तुम्ही जर स्वतःसाठी देवाचं आत्म्याला धरून प्लॅनिंग नाही केलं, तर सैतानाचं प्लॅनिंग तयार आहे. त्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागणार नाही. तुम्हाला दिवसभर कुठं चालवायचं, कुठं न्यायचं, काय विचार करायचा, हे सगळं त्यासाठी रेडीमेड सगळं त्याने करून ठेवलेलं आहे. की तुम्ही जर देवासोबत सुरुवात नाही केली, तर त्याच्यासोबत सुरुवात ऑटोमॅटिक होणार. तुम्हाला देवासोबत सुरुवात करण्यासाठी तयार व्हावंच लागेल, नाही तर सैतान प्लॅनिंग करून बसलेलंच आहे. त्याच्याजवळ योजना तयारच आहेत आणि त्याची योजना तो पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, कारण तो त्याची पूर्ण योजना पूर्ण करण्याविषयी आवेशी आहे. तुम्ही देवाचं गौरव करण्याविषयी किती आवेशी आहात, देवाची महिमा करण्याविषयी किती आवेशी आहात, हा प्रश्न आहे मुळात. म्हणजेच काय, तुम्हाला सावध राहावंच लागेल. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, आणि 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, तर ख्रिस्त येईपर्यंत किंवा आपला मृत्यू होईपर्यंत, मृत्यूच्या दिवसापर्यंत तुम्हाला सावध राहावं लागेल. तुम्ही असं म्हणू शकत नाही की मी आज राहिलो, उद्या नाही राहिलं, 1 आठवडा आणि त्याच्यानंतर दुसऱ्या आठवड्याची काही गरज नाहीये. मी प्रार्थना केली होती 5 वर्षापूर्वी, किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या मी योजना आखल्या होत्या आणि त्यासाठी मी पुष्कळ प्रार्थना करून बसलेल्या, देवाने काय केलेलं नाही, आता मला काही करायची गरज नाही. लक्षात घ्या, कंटिन्युअसपणे निरंतर बायबल स्पष्टपणे सांगतं, निरंतर प्रार्थना करायची, सतत आणि सतत देवाचं गौरव करायचंय, देवाची महिमा करायची. ज्यावेळेस पण आपण हे सगळं विसरून जाऊ, त्यावेळेस लक्षात घ्या, आपण बेसावध झालेलो आहोत. बेसावध होणं हे तुम्हाला आध्यात्मिकतेपासून, नीतीपासून, जे देव तुम्हाला ज्या नीतीमध्ये चालवू इच्छितो त्या नीतीपासून तुम्ही बाहेर फेकलं जा. आणि म्हणून नीतीमध्ये राहण्यासाठी तुम्हाला सावध राहावंच लागेल. तुमच्या मनामध्ये ऑटोमॅटिक चांगले विचारांची उकळी फुटणार नाही. तुम्हाला अंतःकरणामध्ये चांगले विचार राहण्यासाठी बायबल वाचावं लागेल, बायबलवर लक्ष केंद्रित करावं लागेल, त्याच्यावर मनन करावं लागेल. रोज सकाळी उठून गुडघे टेकून देवाजवळ प्रार्थना करावी लागेल, त्याला विनंती करावं लागेल की आत्म्याने मला तू मदत कर आज आणि मला तू चालव. हे सगळं केल्याशिवाय होणार नाही. लक्षात घ्या, तुम्हाला की ऑटोमॅटिक होतं, ऑटोमॅटिक काही नाही होत. तुमच्यासाठी कोणीतरी प्रार्थना करतं म्हणून तुमच्यावर कृपा आहे किंवा म्हणून तुमच्यावर आशीर्वाद आहे, आणि हे किती दिवस चालू राहील. पण लक्षात घ्या, एक दिवस असा येईल की देव तुम्हाला जागे करेल, आणि हीच वेळ आहे की आपण सगळ्यांनी जागे राहायला हवं, सावध व्हायला हवं. आणि जर सावध होणार नाही तर दुसऱ्यांच्या प्रार्थना जास्त दिवस कामाला येणार नाहीत. लक्षात घ्या, कारण कुणीतरी प्रार्थना करतं, कुणीतरी पास्टर असेल किंवा सिस्टर आहे किंवा कुणीतरी कुठला तरी अमुक ब्रदर आहे, सिस्टर आहे, त्यांनी केलेल्या प्रार्थना आपल्याला त्यांचीच कृपा फक्त उपयोगाला येईल असं जर म्हणत राहाल, तर लक्षात घ्या, एक वेळ अशी येईल की जशा प्रकारे 5 कुमाऱ्या तिथंच राहिल्या, 5च फक्त घेऊन गेला ते, तशा प्रकारे होऊन जाईल. आणि म्हणून तसं होऊ नये यासाठी आपण सावध राहणं गरजेचं आहे. कारण लक्षात घ्या, जर तुम्ही सावध राहिला नाही, विचारविषयी, कृतीविषयी, तुम्ही पाहण्याविषयी, जे काही आपल्या आणि ती कुठून घुसू शकते आपल्यामध्ये, त्या सगळ्या गोष्टींच्या विषयी आपण सावध राहिलं पाहिजे. संशोधन असा होता की तो सावध राहिला नाही. सगळ्यात मोठं पतन त्याचं व्हायचं कारण हे असं होतं की तो सावध राहिला नाही, आणि म्हणून त्याचं पतन झालं. जर तो सावध राहिला असता तर त्याचं पतन राहिलं नसतं. कारण त्याची बेसावधीची सुरुवात होती ना, ती सुरुवात टप्प्याटप्प्यात झाली होती. 1 दिवस, 2 दिवस, 4 दिवस, असं काही एकदम सैतान कुठल्याही गोष्टी करत नाही. एक दिवस आला आणि सैतानाने तुमच्यावर एकदम हमला केला आणि तुम्ही तुमच्या एकदम पापामध्ये तुमचं पतन झालं आणि तुम्ही एकदम पापात पडला, असं होत नाही. छोट्यातून सुरुवात करतो सैतान, अगदी छोट्यातून, अगदी तुमच्या लक्षातही येणार नाही इतक्या छोट्यातून सैतान सुरुवात, आणि हळूहळू त्याचं बीज पेरलं जातं आणि गवत उठून येतं, वाढू लागतं, आणि एक दिवस जे ओरिजिनल पीक आहे त्याच्यापेक्षा ते गवत मोठं झालं. जर तुम्ही पूर्वीच त्याला अगोदरच तर उगवले तेव्हा जर नाही काढले, तर निश्चित अर्थ ते पिकाचं नासाडी करत, आणि तसं होऊ नये यासाठी तुम्हाला सावध राहावंच लागेल. सावध नाही राहिला तर लक्षात घ्या, तुम्ही अनितीमध्ये कधी फसाल हे तुम्हालाही लक्षात येणार नाही. तुम्ही त्याला थांबवू नाही शकणार, कारण अनकंट्रोल आहेत या सगळ्या गोष्टी.
फॉरेन मध्ये आणि परदेशात तुम्ही जर गेला तर तुमच्या लक्षात येईल, तिथल्या गोष्टीविषयी जर वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की तिथं अनकंट्रोल आहे आणि ती अनकंट्रोल झालेली आहे आणि त्याला कंट्रोल नाही करता येत. वेगवेगळ्या प्रकारचे कायदे आणि ती वाढण्यासाठी पूरक आहे आणि आपल्या सुद्धा भारतामध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टी चालू झालेल्या. त्याची सुरुवात आहे, लक्षात घ्या. आणि जर याला कंट्रोल केलं नाही तुमच्या हृदयामध्ये तर बाहेर तुमच्या फॅमिलीत सुद्धा, तुमच्या व्यक्तिगत जीवनात सुद्धा आणि तुमच्या आजूबाजूला सुद्धा तुम्ही ते करू शकणार नाही, लक्षात घ्या. आणि म्हणून तुम्हाला तुमच्या हृदयामध्ये अनितीला थांबवावं लागेल, अनितीवरती कंट्रोल करावं लागेल. अनिती कंट्रोल करण्यासाठी केवळ आणि केवळ एकच उपाय आहे, सावध राहावं लागेल. विचारावरती, डोळ्यांच्या वरती, वेगवेगळ्या गोष्टींच्या वरती तुम्हाला कंट्रोल करावं लागेल. कारण आपल्या सगळ्या समोर येणाऱ्या सगळ्याच गोष्टी आपल्यासाठी योग्य आहे असं नाही. आणि म्हणूनच पाऊल कितीतरी वर्षापूर्वी अगोदर असं म्हणतो की मला सर्व गोष्टींची मोकळीक आहे, पण सर्वच गोष्टी माझ्यासाठी हितकारक नाहीत. आणि म्हणून तर त्यांना आपल्या वचनामध्ये या सगळ्या गोष्टी सांगून ठेवलेल्या आहेत. सर्वात महत्वाची दुसरी गोष्ट, आणि ती थांबवण्यासाठी अजून काय केलं पाहिजे आपल्याला. नीतिसूत्र याचा 5 आहे, 18 आणि 19. पहिली गोष्ट मी सांगितली सावध राहा, आजच्या भागातून. दुसरी गोष्ट आहे 5वा अध्याय आणि 18-19. मी वाचतो तुमच्यासाठी. तुझ्या झऱ्याला आशीर्वाद प्राप्त हो, तरुणपणी केलेल्या स्त्रीस संतुष्ट आहेस, रमणीय हानी सुंदर राजशेळी याप्रमाणे तुझे स्तन तुला सर्वदा तृप्त राखो, तिच्या प्रेमाने तुझे चित्त मोहित हो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कदाचित हे वचन वाचण्यासाठी तुम्हाला थोडंसं अवघड वाटेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी तुमच्या मनात येतील, पण अनिती वाढू नये यासाठी सर्वात महत्वाचा मुद्दा आहे आपल्या विवाहास किंवा आपल्या वैवाहिक जीवनात बळकटी आणली पाहिजे. माझ्यामध्ये सांगा, आपल्या वैवाहिक जीवनात बळकटी आणायला हवी. काही आपल्यापैकी अविवाहित मुलं किंवा मुली आहेत आणि कदाचित त्यांच्यासाठी हे जास्त अवघड असेल, पण मला तुम्हाला सांगू द्या की जो वैवाहिक जीवनामध्ये जो जोडीदार पती असेल किंवा पत्नी असेल, एका ठराविक व्यक्तीविषयी किंवा केवळ मी पत्नीसाठी सांगत नाही किंवा केवळ पतीसाठी पण सांगत नाही, कारण देवाचे वचन हे सर्वांसाठी आहे. आणि आपला जोडीदार सोबत जर आपण आपले रिलेशन जे आहे ते व्यवस्थित नसतील तर अनिती वाढण्यासाठी ते पोषक वातावरण होतं. जर अनिती आपल्या अंतःकरणामध्ये घुसू नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या जोडीदारासोबत तुमचे रिलेशन हे अतिशय उत्कृष्ट असायला हवे, अतिशय मजबूत आणि चांगल्या प्रकारचे रिलेशन असायला हवे. जर त्याच्यासोबत तुमचे रिलेशन चांगले नसतील तर निश्चित अर्थाने अनिती वाढण्यासाठी पोषक वातावरण तुमच्या मनामध्ये तयार होईल. आणि म्हणून ते होऊ नये यासाठी तुमच्या जोडीदारासोबत खूप चांगले रिलेशन असले पाहिजे, खूप वेगळ्या प्रकारच्या उंचीवर तुमचे रिलेशन असले पाहिजे. कारण बरेच व्यक्ती, बरेच लोक जे आहेत ते आपल्या जोडीदारासोबत आनंदी राहत नाहीयेत, म्हणून त्यांचे जे अनितीचे मार्ग आहेत ते अनितीच्या वाटा नेहमी मोकळ्या असतात त्यांच्यामध्ये. जर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत, पतीसोबत किंवा पत्नीसोबत जर आनंदी राहायला शिकला तर तुमच्या जीवनामध्ये अनिती अजिबात शिरणार नाही, अनिती तुमच्या अंतःकरणामध्ये प्रवेश करू शकणार नाही. अनितीसाठी तुम्ही वेगवेगळे मार्ग शोधणार नाही. मग वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी असतील. मी तुम्हाला सांगत आहे कशा प्रकारच्या मार्गाच्या गोष्टी अनिती कुठून कुठून शिरू शकते, वेगवेगळ्या प्रकारच्या. म्हणजेच काय, आपल्या जोडीदारासोबत नेहमी आपण प्रामाणिकच केवळ नाही तर आपले रिलेशन जे आहे ते रिलेशन खूप चांगले असले पाहिजे. मग ते भावनिक रिलेशन असतील, शारीरिक रिलेशन असतील किंवा मनाचे रिलेशन असतील, मानसिक रिलेशन असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे रिलेशन्स आहेत. आणि या सगळ्या रिलेशन मध्ये आपण खूप मजबूत असलं पाहिजे. आणि समजा जर ते नसेल तर लक्षात घ्या, अनिती तुमच्या डोक्यामध्ये सहज प्रवेश करेल, अगदी सहज. आणि त्यासाठी जास्त कष्ट घ्यावे लागणार नाही सैतानाला, जास्त त्यासाठी मेहनत करावी लागणार नाही, कारण ऑलरेडी तुमच्या अंतःकरणामध्ये रिलेशन तुटलं असल्यामुळे तुम्ही त्यासाठी वाट तयार केलेली असणार. आणि त्या वाटेवरती सरळ, अगदी सहज, सोप्या पद्धतीने सैतान येईल आणि त्याचं जे कार्य आहे तो कार्य करून रिकामा होईल. आणि तुमचं जीवन जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारच्या अनितीमध्ये कधी जाईल हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही. आणि म्हणून आपल्या जोडीदारासोबत नेहमी काय करावं, आपले रिलेशन व्यवस्थित करायचा प्रयत्न करा. कधीही ज्या पण वेळेस तुम्हाला असं वाटतं की माझा वाद झालेला आहे किंवा माझं भांडण झालंय किंवा माझं काहीतरी बिनसलेलं आहे, ठीक आहे, बिनसतं, कारण पती पत्नी आहेत म्हटल्यानंतर सगळं काही आलबेल असणार आहे आणि सगळ्या काही गोष्टी व्यवस्थितच असतील असं काही नसणार आहे. कारण पती आणि पत्नीला परमेश्वरानं एक वेगळ्या ढाच्यामध्ये बनवलेलं आहे. पती पत्नीला दोघांनाही वेगवेगळ्या प्रकारचा
ढाचा आहे त्यांचा, आणि त्यांच्या स्वभावामध्ये, त्यांच्या मानसिक स्थितीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत. असं नाहीये की पत्नीचा स्वभाव हा पतीशी मिळता जुळता असेल किंवा पतीचा स्वभाव हा पत्नीशी मिळता जुळता असेल. कारण आपण विचारांच्या बाबतीत किंवा बोलण्याच्या बाबतीत किंवा आवडीनिवडीच्या बाबतीत आपल्यात भिन्नता असू शकते, आणि हे असणार आहे, लक्षात घ्या. कारण जर तुम्ही एक मानसिक जो हे आहे सर्वे आहे किंवा मानसशास्त्राचा सर्वे आहे, तो सर्वे असं सांगतो की पत्नीला कुठल्याही या सृष्टीमध्ये, म्हणजे पत्नीला म्हणजे एका स्त्रीला या सृष्टीमध्ये जवळपास 70 रंग दिसतात. किती रंग दिसतात? 70. आणि पुरुषाला फक्त 7च दिसतात. हालेलुया. पुरुषाला फक्त 7 लाल माहिती आहे फक्त त्यात. आणि मग स्त्रीला मात्र, त्या स्त्रीला लाल माहिती आहे, भगवा माहिती आहे, मरून माहिती आहे, अजून बरंच काय काय आहे. आम्हाला, मी पुरुष आहे, मला माहित नाही. हालेलुया. पुरुष दिवसामध्ये 2000 शब्द बोलतो. मानसशास्त्र सांगतो काही पुरुष असतील बरोबर, 2000 शब्द बोलतो, पण स्त्रिया मात्र जवळपास 7000 शब्द बोलतात दिवसात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुरुषांना कोणत्याही तारखा लक्षात नसतात जास्त करून. कधी कधी ते आपल्या लग्नाची तारीख पण विसरतात, पण स्त्रियांना मात्र सगळ्या तारखा लक्षात असतात. अगदी तिच्या बहिणीच्या लग्नाची आणि मग आणि तिच्या मुलीची आणि आज कुणाची तारखा विचार, ते सगळे लक्षात ठेवतात. पुरुषाला मात्र हे तारखा लक्षात ठेवून जरा जवळ जावं, कदाचित तो विसरून जातो किंवा ते लक्ष देत नाही, दुर्लक्ष करते. आणि त्याच्यामुळे भिन्नता आहे ही पुरुष आणि स्त्रीमध्ये काय असलेली ही भिन्नता आहे, आणि ही देवानंच निर्माण केली. हे काय मनुष्य निर्मित गोष्टी नाहीयेत, लक्षात घ्या. देवानं निर्माण केलेल्या ह्या गोष्टी आहेत. मनुष्यामध्ये आणि पुरुषामध्ये आणि स्त्रीमध्ये हे वेगळं. पुरुष हे जास्त कृतीने विचार करणार असतात, कृती म्हणजे प्रॅक्टिकली विचार करतात, पण स्त्रिया मात्र जास्त भावनिक असतात, जास्त भावना विवश होतात, आणि लवकर त्यांना रडायला येतं. पुरुषाला खूप काही केल्यानंतर मग पुरुषाला खूप रडायला येतं. काही पुरुष भावनिक आहेत, अपवादात्मक असतात, पण पुरुष जास्त करून कृतीशील असतात किंवा प्रॅक्टिकली विचार करतात. पण स्त्रिया मात्र प्रॅक्टिकल पेक्षा भावनावश होऊन विचार करतात. हे त्यांच्यामध्ये असणारं काय आहे, एक वेगळ्या प्रकारचा फरक आहे. आता हा फरक ज्यावेळेस आपण पती पत्नी म्हणून जगत असतो, त्यावेळेस हा फरक समजून घेऊन आपल्याला जगता आलं पाहिजे. हा फरक समजून घेऊन आपल्याला राहता आलं पाहिजे. कारण हा फरक नेहमी राहणार आहे आणि मरेपर्यंत राहणार आहे. कदाचित यामध्ये आपण परिवर्तन नाही करू शकत, यात तुम्ही बदल नाही करता येणार तुम्हाला. यामध्ये तुम्हाला असं म्हणलं की नाही मला करायचंच आहे, नाही होत, कधी कधी होत नाही, आणि मग जर होत नाहीये तर यासोबत ऍडजस्ट करून आपल्याला राहायचं आहे. वादविवाद होतील तुमच्यामध्ये, भांडणं होतील, पण कुठलंही भांडण हे सूर्य मावळाच्या अगोदर आणि संध्याकाळपर्यंत मिटलं गेलं पाहिजे. त्याच्यामध्ये लवकर पडदा टाकता आला पाहिजे, क्षमा मागता आली पाहिजे, क्षमा करता आली पाहिजे. आणि समजा जर तुम्ही ते करू शकत नसाल, वादविवाद तुम्हाला मिटवता येत नसतील, जर भांडण मिटवता येत नसेल, तर तुमच्यामध्ये अनितीसाठी तुम्ही मार्ग तयार करत आहात, हे लक्षात ठेवा. कारण अनिती ही अशा प्रकारे अगदी सायलेंटली येत राहते, सायलेंटली. त्याच्यामध्ये तुम्हाला असं समजून जा, तुम्हाला समजणार पण नाही की सैतान कधी त्याचं काम करून गेलेलं आहे आणि कधी तुमच्या अंतःकरणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी शिकलेल्या आहेत. आणि म्हणून पती पत्नींच्या मध्ये जर रिलेशन खराब असतील तर निश्चित अर्थाने त्यांच्यामध्ये अनिती चांगल्या प्रकारे सैतानाला पसरवायला चान्स मिळतो. जर भिन्नता आहे तुमच्यामध्ये, आनंदाची गोष्ट, हे सगळं भिन्नता प्रभूने केलेली आहे, आणि ही भिन्नता समजून घेऊन आपण एकमेकांना ऍडजस्ट करून जीवन जगता आलं पाहिजे. काही उणीवा असतील, त्या उणीवांच्या वरती पांघरून घालून काही आपल्या त्याचे काही प्लस पॉईंट सुद्धा असतील, पण त्या प्लस पॉईंटचं स्तुती करून, त्याचं गौरव करून आपल्याला सांभाळून घेऊन त्याला सांभाळून घेऊन जाता आलं पाहिजे. कारण बऱ्याच वेळेस सैतान या सगळ्या उणीवांचा फायदा घेतो, आणि होतं काय की रिलेशन बिघडतात आणि भावनिक रीतीनं वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टीनं गुंतागुंत वाढत जाते, आणि अनिती यामुळे पुष्कळ कुटुंबांच्या मध्ये अनिती वाढण्याचं, पती पत्नीमध्ये भांडण असल्यामुळं, वादविवाद असल्यामुळं अनिती वाढण्याचं ते कारण आहे. आणि ते कारण तुमच्यामध्ये आत्मिक लोकांच्या मध्ये ते येऊ नये यासाठी मी तुम्हाला सावध करत आहे, प्रभू तुम्हाला सावध करत आहे की अनिती वाढू नये यासाठी तुमचे रिलेशन चांगले ठेवा. पतीसोबत असं होऊ देऊ नका की तुम्ही 1 दिवस 2 दिवस बोललेलं नाही, आठवडाभर बोललेलं नाही. काही जर पती पत्नी आत्मिक असणारे महिनाभर बोलत नाही, आत्मिक असणारे आठवडाभर त्यांचं आणि त्यांचं संभाषण नसतं. असं बऱ्याच जणांच्या मध्ये आजकाल चाललेलं आहे. कारण हे जे आहे ते स्वातंत्र्याचं युग आहे. स्वातंत्र्य, ज्याला त्याला काय पाहिजे बरं, स्वातंत्र्य पाहिजे, ज्याला त्याला वेगवेगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य हवंय. मग कोणाला बाहेर जायचं आहे, कोणाला फिरायचं आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या मोबाईल
मोबाईलसाठी स्वातंत्र्य हवंय, विचार करण्यासाठी स्वातंत्र्य हवंय, आवडी निवडीसाठी स्वातंत्र्य हवंय, खूप काही गोष्टीसाठी स्वातंत्र्य हवंय. पती पत्नी हे स्वातंत्र्यानं जीवन जगू इच्छितात. पण लक्षात घ्या, काही बंधनं जी आहेत ती तुमच्या आणि माझ्यासाठी आवश्यक असणारी बंधनं. पत्नीसाठी काही बंधनं परमेश्वरानं घालून दिली आणि पतीसाठी सुद्धा काही बंधनं परमेश्वरानं घालून दिली आणि त्या बंधनांच्या मध्ये तुम्हाला मला राहता आलं पाहिजे. आणि जर समजा आपण राहत नसू, त्यातून पलीकडे जाण्याचा किंवा त्यातून निष्ठून जाण्याचा प्रयत्न करत असू, तर अनितीसाठी आपण आपल्या स्वतःसाठी वाट तयार करत असतो नेहमी. आणि ही होऊ नये यासाठी तुम्हाला पती पत्नी म्हणून एकत्र चांगल्या प्रकारचे रिलेशन राखता आले पाहिजे. कारण रिलेशन हे तुमच्या जीवनामध्ये खूप मोठ्या प्रकारचं बदल घडवतात. तुमचे पती पत्नी सोबत, आपल्या जोडीदारासोबत तुमचे रिलेशन कसे आहे या गोष्टीवर खूप काही ठरतं. खूप काही अनिती वाढू नये किंवा अनिती शिरू नये या गोष्टी तुमच्या जोडीदाराच्या संबंधावरती ठरत असतात. लक्षात घ्या, कारण देवाने तुम्हाला मला काय केलेलं आहे, भिन्न भिन्न बनवलेलं आहे. पण भिन्न जरी बनवलेलं असलं तरी पण देव तुमच्या आणि माझ्याविषयी खूप चांगल्या प्रकारचा विचार करतो. आपल्या विवाहामध्ये पारदर्शकता आणि विश्वास या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. पारदर्शकता, कोणती प्रकारची पारदर्शकता? कोणत्याही प्रकारची पारदर्शकता. समजा जर तुमच्याकडे मोबाईल तुम्ही वापरताय तर तुमचा मोबाईलचा अनलॉक पॅटर्न किंवा त्याचा जो पासवर्ड असेल तो तुमच्या जोडीदाराला ठाऊक असायला हवा. हालेलुया. जर तो ठाऊक नसेल तर लक्षात घ्या, तुमचं अनितीकडे तुमचं लक्ष जास्त आहे. त्याच्यामुळे तुम्ही काय करताय बरं, तुम्ही त्याला वाट मोकळी करून दिलेली आहे. पत्नीच्या मोबाईलला जर अनलॉक पॅटर्न असेल तर ही छोटीशी गोष्ट आहे, तुम्हाला छोटं वाटत असेल पण हे खूप मोठा बदल घडवतं. जर तुमच्या पती पत्नीमध्ये जर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये काय लपवलं, काय ठेवलंय, तुम्ही कुणाला फोन करता, कुणाला नाही करत, तुमच्यामध्ये काय व्हिडिओ आहे, तुम्ही चॅटिंग कुणासोबत करता, तुमचं फेसबुक अकाउंट, तुमचं व्हॉट्सअप अकाउंट आणि तुमचं इंस्टाग्राम, जे काय असेल तुमच्याकडे काही सोशल मीडिया कोणतंही काय असेल त्या सगळ्याचा ऍक्सेस तुमच्या जोडीदाराजवळ असायला हवा किंवा ते सहज चेक करता आलं पाहिजे. हालेलुया. जर समजा जर तुम्ही यातलं काही लपवून ठेवत असाल तर लक्षात घ्या, तुम्ही अनितीकडे झुकणारी व्यक्ती आहात. कारण हे लपवून ठेवायचं काम आपल्या जोडीदारापासून कुठल्याही प्रकारची गोष्ट तुम्हाला लपवून ठेवता नाही. कारण पारदर्शकता ही खूप महत्वाची आहे. पारदर्शकता असायलाच हवी, तुम्हाला ठाऊक असायलाच हवं, आपल्या जोडीदाराला हे ठाऊक असायलाच हवं की माझ्याकडे काय ठेवलेलं आहे आणि कशा प्रकारची गोष्टी आहेत. आणि जर समजा हे लपवण्यासाठी तुम्ही जास्त प्रयत्नशील असाल तर ही गोष्ट नेहमी आहे, तुमच्यामध्ये अनितीसाठी तुम्ही वाट तयार करता. कारण अनिती ही छोट्या छोट्या गोष्टींच्या मधून येते. काही पती आणि पत्नीचं जीवन जे आहे ते लपवून ठेवण्यामध्ये जास्त ते पटाईत आहे. पण जेवढं तुम्ही जास्त पटाईत असाल तितके तुम्ही जास्त अनितीकडे झुकणारे व्यक्ती आहात. कारण सैतान कधी त्याचं काम साधून जाईल हे तुम्हाला सुद्धा समजणार नाही. आणि म्हणून तुमच्याकडे जर मोबाईल आहे, तुमच्याकडे जर कोणत्या प्रकार, आता ही फक्त मोबाईल मधलीच नाही तर बाहेर तुम्ही कुठे जाता, कुणाला भेटता, काय करता, किंवा पत्नी कुठे जात असेल तर पत्नी काय करते, कशा प्रकारे घरी कोण येतं, घरी कोण नाही जात, या सगळ्या गोष्टींची माहिती एकमेकांना असायलाच हवी. जर समजा याच्यात काही लपवाछपवी असेल तर अनिती आहे. त्या अनिती, त्याला अनितीच म्हटलेलं आहे. तुम्ही त्याला काही म्हणत असाल, कोणतंच काही नाव देत असाल, तुम्ही स्वातंत्र्य म्हणत असाल, त्याला तुम्ही माझा स्पेस म्हणत असाल, माझा हा स्पेस आहे वेगळा, तर नाहीये, तो स्पेस नाही किंवा ती स्वातंत्र्य नाहीये, ते खराब स्वातंत्र्य आहे. तुमचं मन खराब करणारं, तुमचं हृदय खराब करणारं आणि तुमचं जीवन खराब करणारं, तुमची आत्मिकता खराब करणारं आणि तुम्हाला सैतानाच्या मार्गाने घेऊन जाणार. कारण लक्षात घ्या, अशा प्रकारचं स्वातंत्र्य तुम्हाला नक्कीच वाईटाकडेच घेऊन जाणार. कारण सैतान राऊंड असेल किंवा तुमचं आर्थिक व्यवहार असतील, सगळ्या गोष्टी एकमेकांना ठाऊक असायलाच हव्या. जर समजा याच्यामध्ये काही लपवाछपवी असेल, काही पती पत्नींच्या मध्ये तर बँकिंगच्या बाबतीत किंवा पैशाच्या बाबतीत लपवाछपवी असते. त्याच्याकडे किती सेविंग आहे हे पत्नीला माहित नसतं आणि पत्नीकडे किती सेविंग आहे हे पतीला माहित नसतं. आणि मग आजारी पडल्यानंतर तो पैसे काढत नाही, ती पण म्हणते माझ्याकडे काही नाहीये, तो पण म्हणतो माझ्याकडे पण काही नाही. एक वेळ अशी की दोघं पण जातील. सैतान परमेश्वर म्हणे की बरोबर, मला चांगलं तुम्ही माझ्या हातामध्ये चांगलं हत्यार दिले. कारण हे सैतानाच्या हातातलं हत्यार देतात लोक. आपण जाणून बुजू की लपवाछपवी आहे का, कारण ही लपवाछपवी बऱ्याच गोष्टींच्या मध्ये येते, खूप काही गोष्टींच्या मध्ये येते. केवळ पैशामध्येच राहत नाही, ती अजून दुसऱ्या पण गोष्टीमध्ये येते. आणि जर असं होऊ नये असं वाटत असेल तर तुम्हाला पारदर्शकता ठेवता आली पाहिजे. काहीही लपवता कामा नये, काही कोणतीही गोष्ट तुम्ही लपवता कामा नये. सगळं स्पष्टपणे दाखवता आलं, सांगता आलं पाहिजे. आणि जर सांगता येत नसेल असं काही तुमच्या जवळ आहे तर आजच ते कबूल करा. आजच संध्याकाळी जा, कबूल करा आणि म्हणा की हे माझ्याजवळ आहे, लपून ठेवलं तर आजपर्यंत हे तुझ्या सांगून टाकतो, कारण मी रिकाम होतो, कारण अंतःकरणात हे दाटून राहिलेलं आहे. कारण तुम्हाला देव काय करेल बरं, जागा करेल, तुमच्या अंतःकरणामध्ये या सगळ्या गोष्टी सांगेल.
कारण कोणतीही गोष्ट लपवण्यासारखी तुमच्याजवळ असू नये. विश्वास ही खूप मोठी गोष्ट आहे. पारदर्शकतेबरोबर विश्वास असायलाच हवा. कारण विश्वास जर नसेल तर लक्षात घ्या, तुम्ही त्या पारदर्शकता ठेवून सुद्धा काही काही वेळेस काय होतं, अविश्वास जागृत होतो. आणि अविश्वास असल्यामुळं पती पत्नींचे रिलेशन खूप मोठ्या प्रमाणामध्ये बिघडतात. आणि विश्वास तुमच्या जोडीदारावर तुम्ही ठेवायलाच हवा. असं नाहीये की प्रत्येक जण परफेक्ट असतो, पण विश्वासाची एक कोणती गोष्ट आहे, कारण विश्वासाचंच हे नातं आहे. कारण आपण एकमेकांना ओळखत नसताना, एकमेकांना जाणत नसताना, एकमेकांचा स्वभाव नसताना, माहीत नसताना, एकमेकांच्या आवडीनिवडी माहीत नसताना अरेंज मॅरेज मध्ये जर तुम्ही आलेला असाल तर अरेंज मॅरेज मध्ये काहीच माहीत नसतं आणि हे सगळं माहीत नसताना एकमेकांची सोबत आलेलो असतो आणि एकमेकांची सोबत येऊन आपण जीवन जगत असतो. आणि बऱ्याच गोष्टींच्या मध्ये असं होतं की आपण अविश्वास दाखवतो आणि अविश्वास दाखवल्यामुळे होतं काय की रिलेशन जास्त ताणत राहतात, बिघडत राहतात, वेगवेगळ्या प्रकारचे वादविवाद होतात, भांडणं होतात, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी पुढे जाऊन होतात. आणि तसं होऊ नये यासाठी तुम्हाला तुमच्या जोडीदारावर विश्वास ठेवायलाच पाहिजे. जर विश्वास नाही ठेवला तर लक्षात घ्या, तुम्ही अनितीसाठी मार्ग उघडा करा. कारण लक्षात बऱ्याच वेळेस काय होतं माहितीये, अविश्वास आपल्या मनामध्ये भावनिक गुंतवणूक निर्माण करतो. कोणासोबत, वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या संपर्कात असणाऱ्या लोकांच्या सोबत किंवा आपल्या जोडीदारासाठी सुद्धा. जर समजा तो व्यवस्थित वागत असेल आणि त्याच्यावर तुम्ही वारंवार अविश्वास दाखवत असाल तर त्याच्यामध्ये सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं जी स्वतःला दोष देण्याची भावना आहे किंवा आपल्या अंतःकरणामध्ये असणारे एक वेगळ्या प्रकारचे ज्याला आपण कुडत राहण्याची भावना आहे, ती कुडत राहण्याची भावना निर्माण होईल. आणि त्याच्यामुळे होईल काय की त्याच्यामधून वाईटच गोष्टी निर्माण होईल. आणि असं होऊ नये यासाठी विश्वास आवश्यक आहे. कोणत्याही गोष्टीच्या बाबतीत विश्वास असायलाच हवा. असं नाहीये की हे विश्वास हे अनियंत्रिततेचं साधन आहे किंवा स्वातंत्र्याचं एक कुठल्याही प्रकारचे जा तू कुठेही जा आणि कुठेही फिर अशा प्रकारचा विश्वासाविषयी मी बोलत नाहीये. ते काहीतरी नियंत्रण, काहीतरी त्याला बंधनं घालून असलेला विश्वास आहे, तो असायला हवा. पण तो विश्वास आवश्यकच आहे आणि म्हणून विश्वास आपण जोडीदारावर ठेवला पाहिजे. जो बोलतो, ज्या गोष्टी सांगतो त्या सगळ्या गोष्टी. आणि समजा जर याच्याही पलीकडे तुम्हाला वाटत असेल की माझा जोडीदार खोटं बोलतो तर त्या गोष्टी प्रभूवर सोडा. कारण लक्षात घ्या, प्रभू सगळ्यांचा न्यायी आहे आणि प्रभू कुणाचाही अशा प्रकारच्या चुकीच्या गोष्टी ठेवून येणार नाही. त्याचं प्रतिफळ ज्याला त्याला या जगामध्ये मिळणारच आहे. आणि जरी इथं मिळालेलं तुम्हाला दिसलं नाही तर नरकात मात्र तिथं चुकलेलं नाही. कोणाचंच काही चुकलं. कोणीही व्यक्ती त्या ठिकाणी जर इथं काही लपवून करत असेल तर तिथं कुठल्याच गोष्टी तिथं लपवून राहणार नाही. सगळं काही ओपन असेल आणि तिथं लाजेला खूप मोठी मान खाली घालणार. यासाठी तुमच्या जोडीदार जर तुमच्यावर विश्वास ठेवतो तर त्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देऊ नका. तुमचा जोडीदार तुमच्यावर विश्वास ठेवतो तर त्या विश्वासाची आदर करा, कदर करा. नेहमी त्या विश्वासाला कधीच जपा. कारण हे लक्षात घ्या, विश्वास हा सगळ्यांच्याच वाट्याला येतो असं नाही. खूप कमी जोडीदार आहेत की त्यांच्यावर विश्वास ठेवला जातो. आणि जर तुमच्यावर तुमचा जोडीदार विश्वास ठेवतोय तर त्याचा आदर केला पाहिजे तुम्ही. आणि तुम्ही त्या बाबतीत गंभीर असलं पाहिजे. म्हटलं पाहिजे की माझा जोडीदार माझ्यावर विश्वास ठेवतो, मी कुठे गेलो, काय गेलो किंवा मी कुठे गेलो आणि या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत पती आणि पत्नी दोघांच्या बाबतीत या आहे तुम्ही त्यावेळेस सावध असलं पाहिजे की मी काय करणार आहे आणि ती माझ्या डोक्यामध्ये शिरता कामा नाही. आणि म्हणून आपण नेहमी सावध असलं पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, पती आणि पत्नी जे अनितीमध्ये गुंतण्याचं सर्वात मोठं एक अजून कारण आहे ते म्हणजे भावनिक गुंतवणूक. काही वेळेस पती जोडीदार, आपला जोडीदार हा डायरेक्ट रीतीने कुठेतरी व्यभिचार करतो असं होत नाही. डायरेक्ट रीतीने व्यभिचार नाही करत, पण काहीतरी भावनिक गुंतवणूक असते, काहीतरी कुठेतरी भावनिक गुंतवणूक असते. कदाचित लग्नाच्या अगोदर काहीतरी वेगळ्या प्रकारचे विचार असतात किंवा लग्नाच्या अगोदर कदाचित अफेअर सुद्धा असतं, असं असू शकतं. पण जर समजा जर ते अफेअर असेल तर ती भावनिक गुंतवणूक असते. समजा जोडीदारासोबत आपण जीवन जगत जरी आहोत पण एक भावनिक गुंतवणूक कुठेतरी पूर्वीच्या नात्यामध्ये असते. आणि ही भावनिक गुंतवणूक जी आहे ती सुद्धा अनिती आहे. तो सुद्धा एक स्पष्टपणे व्यभिचार आहे. कारण समजा जर तुम्ही भावनिक गुंतवणूक असाल कुठेतरी, मग कदाचित तुमचा जोडीदार तुमच्यावर अविश्वास दाखवतो किंवा तुम्हाला तुमच्या जोडीदारावर विश्वास नाहीये आणि म्हणून तुम्ही कुठेतरी वेगळ्या प्रकारच्या गुंतवणुकीमध्ये आहात की हे व्यक्ती किंवा अमुक पती म्हणत असेल की अमुक एखादी व्यक्ती की चांगली दिसते किंवा चांगला दिसतो पती म्हणत असेल किंवा पत्नी म्हणत असेल. जर समजा त्या व्यक्तीसोबत किंवा ठराविक व्यक्तीसोबत कदाचित तुम्ही व्यभिचारात गुंतलेले नसाल, पण तुम्हाला त्याचा स्वभाव, त्याचं वागणं किंवा त्या व्यक्तीचं एखादी गोष्ट जी तुम्हाला आवडती ती जर आवडत असेल आणि त्या गोष्टींच्या बाबतीत ती धरून तुम्ही जर भावनेला गुंतला असाल
त्या व्यक्तीचा विचार करत असाल तरी ती सुद्धा अनितीचा, तो सुद्धा व्यभिचारच आहे, लक्षात घ्या. त्याला सुद्धा आपण व्यभिचारच म्हणतो, बायबल आपल्याला व्यभिचारच म्हणतो त्याच्याविषयी. आणि म्हणून त्या बाबतीत सुद्धा आपण सावध राहिलं पाहिजे. भावनिक रीतीनं सुद्धा तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीसोबत बोलता येत नाही. भावनिक रीतीनं सुद्धा तुम्ही दुसऱ्या व्यक्तीसोबत आपलं मन, आपलं हृदय जोडलं जाऊ शकत नाही. कारण तुम्ही एका व्यक्तीसोबत वाचा बांधलेले, ज्याला आपण शपथ घेतलेले, ज्याला आपण असं म्हणतो करार केलेला आहे तुम्ही, आणि त्या व्यक्तीसोबत तुम्ही जन्मभर राहणार असाल. कदाचित तो व्यक्ती तुम्ही स्वतः निवडलेला असेल, कदाचित तुम्ही प्रेम प्रकरणाद्वारे निवडलेला असेल, किंवा कदाचित तो व्यक्ती तुम्हाला देवभावाने देऊ केलेला असेल. आणि हे दोन्ही प्रकरण होऊ शकतात, दोन्ही गोष्टी. मग तुम्ही निवडलाय म्हणून तुम्ही गुंतलेला आहात, आणि देवाने दिलाय तर तुम्ही अधिक जास्त गुंतलेले आहात. आणि दोन्ही गोष्टींद्वारे तुमचा करार ठरलेला आहे त्या व्यक्तीसोबत. आणि तुम्हाला जर दुसऱ्या व्यक्तीचा विचार येत असेल, दुसऱ्या व्यक्ती बाबतीत तुम्ही भावनेनं गुंतला असाल, तर लक्षात घ्या तो स्पष्टपणे व्यभिचार आहे, ती अनिती आहे. देव त्याला अनितीच म्हणतो. दुसरं तुम्ही त्याला काय म्हणता असाल, नाही माझा दोस्त आहे, नाही माझा फ्रेंड आहे, नाही मी कधी तर बोलतो, नाहीतर मला काहीतरी फोन येतो, नाहीतर मी नाही फोन करत, मी भेटत पण नाही, माझा काही संबंध नाही, तो तुम्ही विचार मात्र सतत त्याचाच करा. ती भावनिक गुंतवणूक. हालेलुया. लक्षात घ्या, ती भावनिक गुंतवणूक. आणि ती भावनिक गुंतवणूक तुमचा नाश करेल. एक दिवस तुमचं नातं बिघडेल, एक दिवस तुमचं रिलेशन बिघडेल, एक दिवस तुमच्या नात्यामध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट करेल. आणि ती भावनिक गुंतवणूक असता कामा नये. हालेलुया. बायबल स्पष्टपणे त्याच्याविषयी सांगतं आपल्याला. जर तू पाहतोस केवळ तरी सुद्धा तू व्यभिचार कर. आणि म्हणून जर तू तरुणपणी केलेल्या स्त्रीसह काय संतुष्ट आहेस आणि तिच्यासोबतच तुला आनंद आला पाहिजे. तुम्ही जर 5वा अध्याय पूर्ण वाचला, तो अध्याय संपूर्ण त्या रिलेशन्स विषयी लिहिलेला आहे. आणि त्या रिलेशन विषयी तुम्ही वाचा काळजीपूर्वक. तुमच्या लक्षात येईल की देव त्या वचनाच्या बाबतीत, अभिवचनाच्या बाबतीत त्या कराराविषयी सावध आहे. आणि त्याला ठाऊक आहे की अनिती तुमच्या अंतःकरणामध्ये शिरू नये. आणि म्हणून पुष्कळांची प्रीती यासाठी थंडावे की ते आपले रिलेशन बिघडवतील, त्यांच्यामध्ये अनिती शिरेल आणि त्यांची प्रीती थंडावी. काही लोकांनी प्रार्थना यासाठी बंद केल्या की पती पत्नीमध्ये भांडण आहे. काही लोकांनी देव चर्चला यायचं यासाठी बंद केलं की पती पत्नीमध्ये भांडण आहे. किंवा काही लोकांनी चर्चला यासाठी बंद केलं की पत्नी जिथं आलेली त्यांना आवडत नाही, किंवा पती त्यांना आलेला आवडत नाही. अशा पुष्कळ काही गोष्टी आहेत. मी पुष्कळ अनुभवातून गेलोय, मला ठाऊक आहे चांगल्या प्रकारे की विश्वासदारे कशा प्रकारचा विचार करतात. आणि म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, भावनिक गुंतवणूक कुठंच असता कामा नये. हालेलुया. मी तुम्हाला जे काही सांगितलं, भिन्नता आहे तुमच्यामध्ये, ठीक आहे, भिन्नता असेल, पण त्या भिन्नतेला सामावून घ्या, भिन्नतेला सांभाळून घ्या, पांघरून घाला. काही उणीवा असतील आणि काही प्लस पॉइंट असतील त्याचा स्तुती करा, आणि आपल्या जोडीदाराला क्षमा करून त्यासोबत ऍडजस्ट करा, त्यासोबतचे वाद मिटवा, आणि आपले एक सुखी आणि आनंदी जीवन जगायला चालू करा. आपल्या जोडीदारासमोर कधीच तुमचा वादविवाद राहता कामा नये. दुसरी महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगितली की देवानं जर तुम्हाला एकत्र आणलेलं आहे तर तुम्ही तुमच्या विचारांनी वेगळे राहू शकत नाही. तुमच्यामध्ये पारदर्शकता आणि विश्वास असायला हवा, या गोष्टी सुद्धा आपण पाहिल्या. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे भावनिक गुंतवणूक असता कामा नाही. भावनेनं कुणाशीही जोडले जाऊ नका. आपल्या जोडीदारा व्यतिरिक्त तुम्ही भावनेनं दुसऱ्या कुठल्याही पर व्यक्तीसोबत जोडलं गेलं नाही पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही पर व्यक्ती जर तुमच्या जीवनात असेल भावनिक रीतीने, प्रत्यक्ष रूपाने मी सांगत नाहीये, भावनिक रीतीने जर असेल, तुमच्या विचारात असेल, डोक्यात असेल, आजच तो काढून टाका आणि म्हणा की नाही, मी त्या एक व्यक्तीसोबत मी व्यभिचार करणार, कारण तो व्यभिचार आहे. भावनिक गुंतवणूक सुद्धा एक व्यभिचार आहे, अनिती आहे. आणि म्हणून त्या बाबतीत तुम्ही सावध राहिलं पाहिजे. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा, आपल्या विवाहास बळकटी आणणं, हे मी तुम्हाला सांगितलं. पहिली गोष्ट सावध राहण्याविषयी सांगितलं, दुसरी गोष्ट आपल्या विवाहास बळकटी आणण्याविषयी सांगितलं, तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट आहे परिणामांचा विचार करा. वाचा माझ्याबरोबर नीतिसूत्रे याचा 6वा अध्याय, 32 आणि 33 वर्ष. स्त्रीची जारकर्म करणारा अक्कल शून्य आहे. जो आपल्या जीवाचा नाश करून घेऊ पाहतो तो असे करतो. त्याला घाई व अपकीर्ती ही प्राप्त होते. त्याची निंदा कधी पुसून जाणार नाही. हालेलुया. ही वचन तुम्हाला वाचायला थोडीशी अवघड वाटतील, पण हे सत्य आहे, बायबलचं वचन आहे. आणि हे तुमच्या आणि माझ्यासाठी प्रत्येकासाठी लागू आहे. आणि वचन त्या ठिकाणी परिणामांची जाणीव करून देते, अनितीच्या परिणामांची जाणीव करून देते. सैतानाचं सगळ्यात चांगलं जर हतियार कोणतं असेल आणि तो त्याला कधीही खाली पडू देत नाही, असं जर कोणतं हतियार आहे तर ते हतियार कोणतं आहे माहिती आहे की तो परिणामांची जाणीव कधीच करून देत नाही. परिणाम कधीच दाखवत नाही. तो फक्त सुंदरता दाखवतो, तो फक्त चांगलं दाखवतो,
तो फक्त भोग विलास दाखवतो, तो फक्त तुला काय मिळणार हे दाखवतो, पण ते केल्यानंतर तुझी काय अवस्था होणार आहे हे तो कधीच दाखवतो. सगळ्यात मोठं त्याचं गुपित आहे, कारण तो लबाड आणि लबाडीचा बाप आहे. आणि म्हणून परिणामांच्या विषयी देव मात्र आपल्याला सांगतो. देवाचं वचन जर सगळ्यात चांगलं वचन कोणतं आहे तर तो परिणामांची जाणीव करून देतो. चांगलं आणि वाईट दोन्ही गोष्टी तुमच्या समोर ठेवतो. चांगल्याचे परिणाम पण तो सांगतो आणि वाईटाचे परिणाम पण तो सांगतो. आशीर्वाद पण तो सांगतो आणि श्राप कसे येणार आहे तो पण सांगतो. आणि म्हणून आपला देव खूप चांगला देव आहे. हालेलुया. आणि म्हणून बाजूला सांगा परिणामांची जाणीव असायला हवी. परिणामांची जाणीव असणं हे तुम्हाला मला पातकापासून नेहमी सावध करतं. कारण परिणाम ठाऊक असतील तर माणूस लगेच सावध. परिणाम ठाऊक नसतील तर तो काय होतं काय नाही होत, चला पुढे जाऊया. आणि काय नाही होणार मग पुढे जाऊन खड्ड्यात पडतो. पण खड्डा आहे माहिती असेल तर अगोदर सावध होणार. आणि पुढे खड्डा आहे त्यामुळे सावध. परमेश्वर तुम्हाला खड्ड्याची जाणीव करून देते. परमेश्वर तुम्हाला परिणामांची जाणीव करून देते. आणि स्पष्टपणे या ठिकाणी सांगितले व्यभिचार करणाऱ्याची अवस्था कशा प्रकारची होती. त्याची निंदा कधी बसून जात नाही. त्याच्या जीवनामध्ये त्याचं तो अक्कलशून्य व्यक्ती असं सांगितलेलं आहे. आणि जो आपल्या जीवाचा नाश करून घेऊ पाहतो तोच असं करू. ज्याला आपल्या जीवाचा नाश करून घ्यायचा आहे, ज्याला आपल्या जीवनामध्ये वाईट पुढे जाऊन वाईट परिणाम भोगायचे आहेत, तोच आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारे वागणार. ज्याला आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी करून घ्यायच्या नाही तो मात्र वेळीच सावध होईल आणि पुढे जाणार नाही. त्याला खड्ड्याचा तो खड्ड्याविषयी सावध असेल आणि वेळीच सावध होऊन तो देवाच्या गौरवामध्ये जास्त वाढला जाईल. आणि जशा प्रकारे परिणामांची जाणीव नसल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांनी व्यभिचार केलेला आहे. जशा प्रकारे शमशोनाचं उदाहरण आपण पाहतो. शमशोनाच्या जीवनामध्ये त्याला व्यभिचार यासाठी केला की तो दलिलेशी भावनिक रीतीने गुंतलेला होता. दलिला हे त्याला फसवणार हे त्याला चांगल्या प्रकारे ठाऊक. त्याला ठाऊक होतं की दलिलेचा आणि पलिष्ठी लोकांचा संबंध आहे किंवा ते तिच्याकडे येतात आणि हे गुपित माझ्याकडून काढून घेण्यासाठी त्यांनीच पलिष्ठी लोकांनीच तिला चिथवलेलं आहे. आणि पलिष्ठी लोकांचं ऐकूनच दलिला माझ्यापासून काय करताय गुपित काढून घेत आहे. पण दलिलेच्या घरातून तो का गेला नाही याचं सर्वात मोठं कारण काय भाऊ आहे. कारण तो भावनेने गुंतलेला होता. शारीरिक गुंतवणुकीनंतरचे आहे पण तो भावनेनं दलिलेशी गुंतलेला होता. तो म्हणूनच तर दलिलेच्या मांडीवर बसला होता. आणि 3 वेळा त्यांनी आपल्या मनातल्या खोट्या गोष्टी तिला सांगितल्या पण 4थ्या वेळेस सांगितलं. याचं कारण असं आहे की तो भावनिक रीतीने गुंतलेला होता. तो तिच्या घरातून न जाण्याचं सर्वात मोठं कारण जर कोणतं असेल तर तो भावनिक रीतीने गुंतलेला होता. आणि त्याला त्या परिणामांची जाणीवच नाही झाली. भावनिक रीतीने गुंतण्याविषयी सावध राहा. कारण भावनिक रीतीनं तुम्हाला गुंतल्यामुळं तुम्ही खूप मोठ्या परिणामांना सामोरं तुम्हाला जावं लागेल. आणि त्याला ठाऊकच नव्हतं की ज्यावेळेस मी गुपित सांगेन त्यावेळेस देव मला सोडून जाईल. आणि बायबल स्पष्टपणे सांगतं त्या ठिकाणी तो विसरला होता की देवाने मला सोडलेला आहे. माझा बरोबर शास्त्राचं पुस्तक 15 वाक्य 20 वचन 16 अध्याय 20 वचन. ती त्याला म्हणाली संशोध बलिष्ठ तुमच्यावर चालून आले आहे. तो झोपेतून जागा झाला. पूर्वीप्रमाणेच आपण हातपाय झटकू असे त्याला वाटले. पण परमेश्वराने आपल्याला सोडले आहे याची त्याला कल्पना नव्हती. स्पष्टपणे लिहिले याची त्याला कल्पना नव्हती. सैतानाने त्याच्यापासून परिणाम काय ठेवला होता. लपवून ठेवला. परिणाम लपवून ठेवला होता की याचा परिणाम काय होणार आहे हे त्याला सांगितलं गेलेलं नव्हतं. हे त्याला ठाऊक नव्हतं असं नाही. त्याला ठाऊक होतं आपल्या अंतःकरणामध्ये पण त्या परिणामांना तो विसरला होता. त्याला ठाऊक होतं की अभिषेक सोडून जाईल मला. त्याला ठाऊक होतं की माझ्यावरचा जो देवाचा आत्मा आहे तो देवाचा आत्मा निघून जाईल. देवाचा आत्मा गेल्यामुळे माझ्यामध्ये अचाट जी शक्ती आहे ती अचाट शक्ती पण निघून जाईल आणि मी कुणाला हरवू शकणार नाही मारू शकणार नाही हे पण त्याला ठाऊक होतं. मी हातपाय झटकू शकणार नाही हे पण त्याला ठाऊक होतं. पण हे सगळं तो विसरला होता. थोड्या काळापुरते त्याच्या बुद्धीवरती गंध चढलेला होता. सर्व काही छापलं गेलेलं होतं. आणि एक वेळ अशी आली की त्याला असं वाटलं मी उठेन हातपाय झटकेन पण तसं झालं नाही. त्याचा परिणाम असा झाला की बलिष्ठाने त्याला धरलं आणि त्याचे डोळे फोडले. त्याला धन्य घालायला घेऊन बसवलं. परिणाम खूप वाईट असतो आणि तो परिणाम वाईट होऊ नये यासाठी आपण सावध राहिलं पाहिजे. माझ्या बरोबर कारण एक वचन अजून शमूएलाचं पुस्तक 2 शमूएल याचा 18वा अध्याय 2 शमूएल 18वा अध्याय आणि त्याचं 31 वचन.
शमूएल 11वा अध्याय 33 वचन. आणि काय सांगतं, तेव्हा राजा फार गहिवरला आणि वेशीवर त्या कोठडीत जाऊन रडला. जाता जाता त्याने उद्गार काढले, माझ्या पुत्रा अबशालोमा, हाय रे हाय, माझ्या पुत्रा अबशालोमा, तुझ्याबद्दल मी मेलो असतो तर बरे होतो. हाय रे हाय अबशालोमा, माझ्या पुत्रा. हे कोणाची उद्गार आहेत पाहूया? दावीद राजाचे उद्गार. दावीद राजा आपल्या मुलाविषयी रडत आहे. आणि हा कशाचा परिणाम आहे? त्याच्या व्यभिचाराचा परिणाम. हा परिणाम जो आहे तो व्यभिचाराचा परिणाम आहे. हा परिणाम जो आहे तो परिणाम त्यानं दबवल्याचा परिणाम आहे. हा परिणाम आहे तो गुंतल्याचा परिणाम आहे. हा परिणाम आहे अनितीचा परिणाम आहे. हा परिणाम सैतानाने त्याला सांगितला होता. हा परिणाम सैतान नेहमी लपवून ठेवतो. मोठ्या दुःखानं त्याला रडावं लागलं, मोठ्या दुःखानं त्याला आपल्या पुत्राचा शोध करावा लागला. त्याची इच्छा नव्हती की त्याचा पुत्र मारावा, त्याची इच्छा नव्हती की अबशालोम मारावा, युद्धात त्याचा नाश व्हावा, पण परिणाम मात्र होणारच होता. त्याला तुम्ही थांबवू नाही शकत. दावीद आहे म्हणून देवाने त्याला क्षमा केली असं अजिबात होऊ शकत नाही, किंवा असं झालेलं नाही. त्या ठिकाणी देवाने त्याला क्षमा केली, सगळ्या प्रकारच्या गोष्टी त्याच्या काढून टाकल्या, पण परिणाम जो आहे तो तसाच तिथं राहिलेला होता. आणि परिणाम असा झाला की अबशालोमाविषयी त्याला रडावं लागलं, त्याला दुःख करावं लागलं, त्याला वेदना झाल्या आपल्या अंतःकरणात, आणि त्या असह्य वेदना होत्या. आणि बायबल त्या ठिकाणी सांगतं की कोणी त्याला भेटलं नाही, कोणी त्याच्या समोर गेलं नाही, कोणी त्या समोर जाऊन त्याचं दुःख सांत्वन करायला त्याला बसलं नाही. कारण का बरं? कारण तो खूप मोठ्या दुःखाने रडत होता, खूप मोठ्या दुःखाने तो आक्रोश करत होता, आपल्या मुलाविषयी रडत होता, म्हणत होता, अबशालोमा अबशालोमा, तुझ्याऐवजी मी मेलो असतो तर बरं झालं असतं. कारण अबशालोम खूप सुंदर होता दिसायला, अबशालोमावर त्याची खूप प्रीती होती, आणि अबशालोमाला कधीच त्याला दुखावलं नव्हतं, कधीच त्याला रागवलं नव्हतं. आणि अबशालोमावर अतिशय चांगल्या प्रकारे प्रीती करणारा दावीद, त्याला आपल्या मुलाविषयी रडावं लागलं, आपल्या मुलाविषयी दुःख करावं लागलं, आपल्या स्वतःच्या मुलाचं मरण त्याला पाहावं लागलं. हा सगळ्यात मोठा परिणाम होता त्याच्या व्यभिचाराचा. अनितीचा परिणाम खूप भयानक असतो, आणि त्या परिणामांच्या विषयी आपण सावध राहिलं पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे तो परिणाम आपल्या शरीरावरती होतो, परिणाम आपल्या शरीरावरती होतो. आपल्या आजाराला आपण आमंत्रण करतो आणि ती आपल्या आजाराला आमंत्रण करते. दुसरी गोष्ट, तो परिणाम जो आहे तो कौटुंबिक जीवनावरती होतो, कुटुंबावरती परिणाम होतो. आणि तिचं कुटुंब विस्कळीत होतं, आणि मुलं विस्कळीत होतात, पत्नी विस्कळीत होते, पती पत्नी विस्कळीत होतात, रिलेशन्स मध्ये खूप वेगळ्या प्रकारची तफावत येते. आज कितीतरी कुटुंब विस्कळीत आहे. पेपर उघडून तुम्ही पहा, बातम्या जर पाहायला लागाल तर तुमच्या लक्षात येईल की अनितीमुळं कित्येक तरी कुटुंब उद्ध्वस्त झालेले, कित्येक तरी फॅमिली लाईफ त्यांची जी आहे ती खराब झालेली आहे. त्यांच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अनितीमुळं त्यांचं जीवन जे आहे ते खराब झालेलं आहे. आणि असं होऊ नये असं जर वाटत असेल तर अनिती नेहमी आपल्यापासून दूर राहिली पाहिजे. कारण कुटुंबावर परिणाम होतो, शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो, आणि मोठ्या दुःखाचा सामना करावा लागतो. दावीदाला दुःखाचा सामना करावा लागतो. भलेही पवित्र आत्मा त्याच्यापासून गेला नाही, देवाने त्याला परत पुनर्स्थापित केलं, त्याला पुन्हा राज्य दिलं, पुन्हा देवाने त्याची क्षमा केली, सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या. पण ज्यावेळेस पण दावीद त्याची नाव निघतं त्यावेळेस त्याने केलेल्या व्यभिचाराचं नाव निघतं. म्हणजेच काय, अनिती करणाऱ्याच्या सोबत नेहमी ते जे दूषण आहे, ज्याला आपण दोष म्हणतो, तो दोष कायम चिटकून राहतो, जन्मभर चिटकून राहतो, तो कधीच जात नाही, कधीच मरेपर्यंत जात नाही. ज्यावेळेस पण शमशोनाचं नाव निघतं त्यावेळेस दलिलेचं नाव निघतं. का निघतं माहिती आहे? कारण त्याच्यासोबत कायमच जोडलं गेलेलं आहे. कारण बायबल स्पष्टपणे सांगतं, त्याची निंदा कधी पुसून जाणार नाही, ती निंदा कायम चिटकून राहणार नाही. अनितीमुळे निंदा चिटकून राहते, निंदा कधी पुसून जात नाही. आणि निंदा पुसून जावी असं वाटत असेल तर लक्षात घ्या, एक नेहमी आपल्या निंदा आपल्याला चिटकूच नये असं वाटत असेल तर अनिती आपल्या अंतर्गत येताच काम. हालेलुया. निंदा येणारच नाही, आपल्यासोबत निंदा चिटकणारच नाही, अनिती आपल्या. कारण आजकाल लोक खूप हुशार झाले आणि त्यांना लपवण्याचे खूप मार्ग आहेत, लपवण्याचे खूप वेगवेगळ्या प्रकारचे, पासवर्डला पासवर्ड टाकतात खूप आहे. बऱ्याच लोकांचं जीवन भरलेलं आहे अशा वेगवेगळ्या प्रकारचे. त्यांनी आपल्या हृदयाला सुद्धा एक पासवर्ड टाकलेलं, हे लपवून ठेवायचं, हे लपवून ठेवायचं नाही. आणि अशा लपवा छपवीने, अशा पासवर्डने होणार आहे, तिथे सगळे पासवर्ड ओपन होणार, तिथं कुठलाही पासवर्ड नाही चालत. लक्षात घ्या, हे पासवर्ड नाही चालणार. तुम्ही किती पण अवघड आणि किती पण फोल्डर बनवा, काहीच नाही चालणार, सगळं उघड होणार, तिथं काहीच नाही चालत. आणि तो परमेश्वर ज्यावेळेस उघड करेल त्यावेळेस लक्षात येईल की अनिती किती मोठ्या प्रकारची. आणि म्हणून अनितीपासून सावध राहा, कारण परिणाम खूप भयानक असतात. परिणामांच्या विषयी स्वतःला सावध करा, नेहमी आठवण करून द्या. ज्यावेळेस पण तुमच्या डोळ्यासमोर विचारामध्ये काही येतं त्यावेळेस परिणामाची आठवण करून द्या.
गुडघ्याला, शरीराला, डोळ्यांना आठवण करून द्या की परिणाम भयानक आहे. माझ्याबरोबर काढा 6वा अध्याय 33वा वचन. पुन्हा एकदा ते वचन वाचा. निंदा कधी पुसून जाणार नाही. ते वचन वाचा. नीतिसूत्रे 6वा अध्याय 33. सगळ्यात शेवटी आपण एक गोष्ट अजून पाहणार आहोत. 6वा अध्याय 33 वचन. पुन्हा एकदा त्याचा त्याला घाय व अपकीर्ती प्राप्त होती आणि त्याची निंदा कधी पुसून जाणार नाही. हा परिणाम आहे, अनितीचा परिणाम आहे. आणि हा अनितीचा परिणाम नेहमी असाच राहणार आहे. लक्षात घ्या, नेहमी असाच राहणार आहे. अनितीचा परिणाम नेहमी असाच राहणार आहे. अनितीचा परिणामाला तुम्ही पुसून काढू शकत नाही. त्याला पुसून नाही काढता. तो चिटकून राहणार तुमच्यासोबत, चिटकून राहणार. आणि जर तुम्ही त्यापासून जर सावध करू इच्छित नसाल स्वतःला, तर काय करायचं आहे याच्याविषयी मी तुम्हाला सांगत आहे. या ठिकाणी काय करायचं आपल्याला. पहिली कोरिंथीकर 10वा अध्याय आणि 13वा वचन. पहिली कोरिंथीकर 10वा अध्याय 13वा वचन. तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी काय सांगते बायबल. मनुष्याला सहन करता येत नाही अशी परीक्षा त्याच्यावर उतरली नाही. ते विश्वसनीय आहे. तो तुमची परीक्षा तुमच्या शक्ती पलीकडे होऊ देणार नाही. तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपायही करेल, यासाठी की तुम्ही ती सहन करायला समर्थ व्हावे. हालेलुया. तुमच्यावर अशी कोणती परीक्षा आली नाही की जी तुम्ही सहन करू शकत नाही. समजा तुमच्या समोर परीक्षा आहे, समजा तुमच्या समोर अशा प्रकारचं पतन येतं, अशा प्रकारे तुम्ही वेगळ्या प्रकारच्या गोष्टीत पडलेला आहात, तर सर्वात प्रथम जर कुठे जायचं असेल तर आपल्या जोडीदाराकडे जाऊ नका किंवा कुठेच जाऊ नका. प्रथम देवाकडे जा. हालेलुया. प्रथम कुणाकडे जा? देवाकडे जा. बायबलमध्ये सांग, देवाकडे जा. प्रथम देवाकडे जा. प्रथम देवाकडे जा. कारण देवच तुमचा सहाय्य करता होऊ शकतो. हालेलुया. देवा व्यतिरिक्त अनितीपासून सावध करणारा, सांभाळणारा, अनितीपासून लांब ठेवणारा आणि सहाय्य पुरवणारा दुसरा कोणीही सामर्थ्यवान व्यक्ती या जगामध्ये नाही. हालेलुया. दुसरी कोणतीही गोष्ट तुम्हाला सावध नाही करू शकत. पहिली गोष्ट म्हणजे काय? देवाजवळ जा. गुडघे टेका. देवाला म्हणा की प्रभूजी मला क्षमा करा. माझ्या अंतःकरणामध्ये असणाऱ्या सगळ्या वाईट गोष्टी काढून टाक. माझ्या डोळ्यासमोर, माझ्या विचारामध्ये, माझ्या बुद्धीमध्ये, भूतकाळात, आता प्रेझेंटमध्ये, वर्तमान काळात जे काही घडत आहे सगळं मी तुझ्यासमोर सादर करतो. सगळं मी तुझ्यासमोर ठेवतो आणि सगळ्यातून मला बाहेर काढणार तू देवा. हालेलुया. देवच तुम्हाला सगळ्यातून बाहेर काढेल. दावीद कुणासमोर नाही गेला. संदेशाने ज्यावेळेस नाताने त्याला सांगितलं त्यावेळेस तो देवाकडे गेला. देवा म्हणाला की योशोबाने माझा पाप माझ्यातला पवित्र आत्मा काढून घेऊ नको, मला क्षमा कर. आणि त्याने देवाजवळ क्षमा मागितली. बायबल स्पष्टपणे सांगते की देवाने त्याला क्षमा केली. देवाला सगळे आणि ती काढून टाकली. आणि बायबल सांगते अनितीचा त्याचा दोष दूर केला गेला आणि पुन्हा नव्यानं देवाचं गौरव करू लागला, देवाची महिमा करू लागला. त्याच्यासोबत निंदा होती, त्याच्यासोबत निंदा नेहमी चिकटलेली होती, पण देवाने त्याला क्षमा केली. हालेलुया. हालेलुया. लक्षात घ्या, देव तुम्हाला क्षमा करण्यासाठी तत्पर आहे. त्याला वाटतं की तुम्ही परीक्षेतून बाहेर यावं. आणि तुमच्यावर येणारे प्रत्येक परीक्षा त्याला ठाऊक आहे. तुमच्या जीवनात येणारा प्रत्येक लोभ त्याला ठाऊक आहे. तुमच्या जीवनात येणारा प्रत्येक प्रलोभ त्याला ठाऊक आहे. सैतान जे तुमच्या समोर जे काय आणत आहे हे सगळं त्याला ठाऊक आहे. आणि त्या सगळ्यापासून वाचण्यासाठी तो एकमेव मार्ग आहे परमेश्वर. त्याच्या समोरच तुम्ही जाऊन आपल्या जीवनामध्ये सुटका मिळवू शकताय. अन्यथा दुसरा कोणताही मार्ग नाही त्याच्या समोर. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय की आपल्या जोडीदारासोबत बसा आणि त्याच्या सोबत आपला समेट करा. त्या जोडीदारासोबत समेट करा. जर समेट होत नसेल तर लक्षात घ्या तुम्ही अजून सुद्धा पश्चाताप केलेला नाहीये. अजून सुद्धा तुम्ही देवासोबत रिलेशन ठीक केलं नाही. देवासोबत ज्या पण रिलेशन ठीक करा त्यावेळेस दुसरी महत्वाची गोष्ट जोडीदारासोबत बसा आणि रिलेशन ठीक करा. तिथं जोडीदारासोबत बसून रिलेशन ठीक करून पुन्हा नव्याला सुरुवात करा. आणि अजिबात उशीर झालेला नाही, कारण उशीर होणार नाही. प्रभू तुम्हाला उशीर होऊ देणार नाही. प्रभू तुम्हाला कधीच काढून टाकणार नाही. नेहमी तुम्हाला असं वाटत असेल की नाही तो मार्ग बंद झाला, नाही देव पुन्हा तुमच्यासाठी मार्ग होईल. कारण तुम्ही प्रार्थनापूर्वक जर जाल तर निश्चित अर्थाने तुमच्यासाठी मार्ग उघडलेला असेल. जोडीदारासमोर जाऊन रिलेशन ठीक करा, संबंध व्यवस्थित करा. तिसरी महत्वाची गोष्ट आहे पळ काढायला जा. पळ काढा, कारण लांब पळा. जर तुम्ही त्याला चिटकून राहाल तर कधीच तुम्ही पापापासून दूर राहू शकता. वाचा मार्गावर पहिली कोरिंथीकर असतात 5वा अध्याय 2 आणि 13वा वचन.
दोन वचन वाचा. पहिले 5वा अध्याय, दुसरं वचन 13व वचन. मला अशी दुसरं वचन, तरीही तुम्ही भोगला आणि हे कर्म करणारा आपल्यातून घालवून देण्याचा शोध तुम्ही केला नाही. 13व वचन, जे काही बाहेर आहे त्यांचा न्याय देव करीत नाही काय, त्या दुष्टाला आपल्यामधून घालवून द्या. हालेलुया. तुमच्यामधून दुष्ट गेला पाहिजे. खूप दुष्ट आहे. व्यभिचार करणारा अंत करेल, व्यभिचार अनिती करणारा अंत करेल, अनिती करणारा हृदय. दुसरे तिमोथेय याचा दुसरा अध्याय, दुसरे तिमोथेय दुसरा अध्याय आणि 22व वचन. तरुणपणाच्या वासनापासून पळ काढ, शुद्ध मनाने प्रभूचा धावा करणाऱ्याबरोबर नीतिमत्व, विश्वास, प्रीती व शांती यांच्या पाठीस लाग. हालेलुया. कशातून पळ काढा? तरुणपणाच्या वासनांपासून पळ काढा. वासनांपासून पळायचं असेल तर तुम्हाला सावध राहिलं पाहिजे. वासनांपासून पळण्यासाठी तुम्ही मोबाईल ऑन ठेवून वासनांपासून कधी पळू शकणार नाही. वेगवेगळ्या प्रकारचे ऍप्लिकेशन्स जे तुम्हाला वाईटाकडे घेऊन जातात त्या मोबाईल्स मध्ये असतील. जर तुम्ही असाल त्या ऍप्लिकेशन्सला सांभाळून ठेवला असेल, पासवर्डला पासवर्ड टाकून जर तुम्ही त्याला अगदी सुरक्षित ठेवलेला असेल तर तुम्ही त्यापासून पळ नाही काढा. आजच ते डिलीट मारा, अनइन्स्टॉल करा. आजच ते ऍप्लिकेशन्स अनइन्स्टॉल करा. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे सोशल मीडिया जर वाईटाकडे घेऊन जात असतील तर त्याचा अनलिमिटेड वापर तुम्ही करत असाल तर आजच तो अनलिमिटेड वापर बंद करा. अनलिमिटेड वापर जर करत असाल तर बंद करा. तुमचं स्टेटस काय ठेवताय तुम्ही? विश्वासदारांचे स्टेटस चित्रपटातली गाणी असतात. विश्वासदारांचे स्टेटस वेगवेगळ्या प्रकारच्या हिरो हिरोईनचे वेगवेगळ्या प्रकारची गाणी आणि त्या असे रोमॅन्टिक सॉंग्स असतात. विश्वासदारे, बायबल वाचणारे, प्रार्थना करणारे. मला ढवळाढवळ करण्याचा अधिकार नाही, पण देव ढवळाढवळ करतोय. देव काहीतरी सांगत आहे तुम्हाला. आणि देवाच्या आवाजाला जर तुम्ही डावला तर अनिती तुमच्या अंतःकरणामध्ये शिरेल. ज्यांच्या मुली किंवा मुलं लग्नाला आली ते हिरो हिरोईनची गाणींचं स्टेटस ठेवतात. वाईट वाटतं त्यांच्याकडे पाहून, अशा गोष्टी पाहून. आणि त्यांना असं वाटतं अरे हे काय आहे, हे फालतूपणा आहे शुद्ध. याला आपण असं म्हणू की हे शुद्धपणे काय आहे, वेगवेगळ्या प्रकारचं घाणेरडं काम. आणि ह्या घाणेरड्या कामातून होणार काय? अनिती शिरणार, दुसरं काय होणार. आणि अनिती अशा प्रकारे शिरेल की तुम्ही त्याला कंट्रोल नाही करू शकत. आणि तुम्ही त्याला म्हणा की अरे हे काय, आणि ह्या गोष्टी कशा काय होत. याला तुमचा मित्र तुम्हाला काय बोलत नसेल, तुमचा जोडीदार तुमचा जोडीदार तुम्हाला काय बोलत नसेल, पत्नी किंवा पत्नी तुम्हाला काय बोलत नसेल, ठीक आहे, हे सगळं कदाचित होऊ शकत नसेल. कारण लोकांनी त्याला लाईटली घेतलेलं. आजकाल सगळेच चित्रपट पाहतात, सगळेच जण हे पाहतात, सगळेच जण हे करतात, सगळ्यांच्याकडे सोशल मीडिया आहे, सगळंच आहे, हे सगळं आहे. पण विश्वासदारांसाठी काहीतरी बंधन आहे. हालेलुया, हालेलुया. तुम्ही बंधनं जर घालू इच्छित नसाल तर तुमचं देवाजवळ काही काम नाही. तुम्ही देवाजवळ नाही बसू शकत. कारण बंधनं घालून घ्यावीच लागतात. ते मस्ट आहे. तुम्ही त्याला डावलू नाही शकत. तुम्ही म्हणू शकत नाही की मी प्रार्थना करणार आणि मी हवं तसं सोशल मीडिया वापरणार, हवं ते युट्यूब, हवं ते व्हिडिओ पाहणार, हवे ते सगळं काही गोष्टी मी पाहणार आणि ह्याला अनलॉक करून मी म्हणजे ते अगदी लपून मी ठेवणार आणि ते कशा प्रकारे मी वापरणार तुम्हालाही समजणार. असं नाही होऊ शकत. हालेलुया. तुम्ही काय गुगलवर सर्च करता या सगळ्या गोष्टी अमेरिकेत एखादा माणूस बसू शकतो, बघू शकता. इतकं आज ते सोपं राहिलेलं नाही. तुमची सर्च हिस्ट्री सगळी येते. तुम्ही कोणीही शोधू शकता आणि ते जास्त अवघड नाही राहिलेलं आजकाल. तुम्ही किती गुपित करा आणि देव तर सगळं पाहतो. हालेलुया. देवापासून तर काहीच आपल्याला. तुमची सर्च हिस्ट्री असेल, तुमचे ऍप्लिकेशन्स असतील मोबाईलमध्ये, सोशल मीडियावरची चॅटिंग असेल, सगळं काय असेल, या सगळ्यातून शैतान खूप मोठ्या प्रमाणात आज काम करते. हालेलुया. याला तुम्ही लाईटली घेऊ नका. याला तुम्हाला असं वाटत असेल की हे सोपं आहे, काय नाही, सगळेच वापरतात, पण विश्वासणाऱ्याने याची परवानगी नाही. हालेलुया. विश्वासणाऱ्याने याची परवानगी नाही. तुम्हाला याच्यावर कंट्रोल करावंच लागेल. मी कितीतरी माहितीतली माझे लोक आहेत की फेसबुकमुळे त्यांच्या पती पत्नीचे रिलेशन बदलले. फेसबुकमुळे पती सोडून गेली. फेसबुक फ्रेंड झाला एक. आणि विश्वासणाऱ्यांची गोष्ट सांगतो मी तुम्हाला, आणि पाळकाची गोष्ट सांगतो मी. पाळकाची पत्नी पाळकाला सोडून गेली, फेसबुक फ्रेंड सोबत पळून गेली. का? फेसबुक वापरत होते. विश्वासणाऱ्यांचं जीवन आहे ते आज इतकं भयानक झालेलं आहे की ते चॅटिंग करत बसतात फेसबुकवरती किंवा व्हॉट्सअपवरती. इतकं भयानक चॅटिंग की त्याचं ते लाज वाटेल ते बघायला किंवा ऐकायला. अशा प्रकारच्या गोष्टी आहेत आजकाल. आणि याला तुम्ही दावू शकत नाही, तुम्ही म्हणू शकत नाही. त्यांचं स्टेटस पाहिलं तर असं वाटतं की अरे हा विश्वासदार आहे, बायबल वाचतो, प्रार्थना करतो, चर्चमध्ये जातो. वाईट वाटतं. मी सगळ्यांचं नाही पाहत बसत. मी तुम्हाला अनुभवातून सांगत आहे या सगळ्या गोष्टी. मी पाहतोय म्हणून मी तुम्हाला बोलतोय असं नाही.
पण मी अनुभवलेलं आहे, मी पाहिलेलं आहे लोकांचं जीवन आणि त्यांच्या जीवनामध्ये अशा प्रकारची गोष्टी आहेत. त्यांना असं वाटतं पालकांनी कशाला ढवळाढवळ करायचं. तुम्ही जर ढवळाढवळ करू देणार नाही, कारण का बऱ्याच लोकांना ढवळाढवळच नको असते. जोडीदाराची पण नको, पास्टरची पण नको, विश्वासदारांची पण नको. मी स्वतंत्र आणि स्वतंत्र जितकं ठेवाल ना तुम्ही, मग मुली पळून जातात, मुलं पळून जातात. माहिती स्वातंत्र्य ज्या पण घरामध्ये स्वातंत्र्य दिलेलं आहे मुलगी किंवा मुलगीला, त्यांचं जीवनामध्ये नक्की असं झालेलं आहे. तुम्ही लिहून घ्या सर, कारण होतच होतं. त्याला तुम्ही डावलू नाही शकत. कारण जसं मी तुम्हाला सांगत आहे ना, जर चांगलं शिरू देणार नाही तुम्ही, तर वाईट ऑटोमॅटिक शिरणार. कारण वाईट शिरण्यासाठी तुम्ही मोकळीकता दिली आणि वाईट शिरणार, कारण वाईट हे जग सगळीकडे वाईट आहे, सगळीकडे गोष्टी वाईट. आणि म्हणून तुम्ही काय शिरू देता याच्यावर. म्हणून पळ काढा, पळ काढा. पळ काढल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. तुम्ही ठेवणार आणि तुम्ही म्हणाल की मी पळ नाही काढणार, मी त्याला धरून ठेवणार, मग पवित्र आत्म्याने काम करावं. पवित्र आत्मा असं नाही काम करत. हालेलुया. पळ काढावाच लागेल तुम्हाला, आणि पळ काढल्याशिवाय दुसरं कोणतंही गोष्टी. कारण लक्षात घ्या, इंटरनेट, टीव्ही, मोबाईल अशा सगळ्या गोष्टीतून आजकाल अनिती शिरत आहे. आणि अनिती इतकी भयानक रीतीने काम करत आहे, आणि म्हणूनच पुष्कळाची प्रीती थंडावत चाललेली आहे. 2 भागामध्ये मी तुम्हाला त्या गोष्टी समजावून सांगितल्या. अतिशय खोलवर आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टीला स्पर्श करून मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्ही कितपत शिकला आणि कितपत ते अवलंबणार आहात हे तुमच्यावरती अवलंबून आहे. कदाचित काही गोष्टी तुम्हाला कठीण जातील करायला, पण हे देवाचं वचन आहे. आणि जर हे देवाच्या वचनात तुम्ही डावला तर एक दिवस असा येईल की ज्या दिवशी देव तुम्हाला त्या सगळ्या गोष्टीची झाडा जळतील. कारण बायबल सांगतं की तू कुठेही जाऊ शकतोस, काही करू शकतो, कुठेही बघू शकतो. आज स्टेटस ठेवायला कदाचित काही लोकांना देव अडवणार नाही, काही लोकांना देव तुम्हाला ऍप्लिकेशन साठी अडवणार नाही. कारण मोबाईल जर तुमच्याकडे, तुम्ही काय ठेवायचं काय बघायचं या सगळ्या गोष्टी काही लगेच देव येऊन त्याच्यावरती बोट घेऊन तुम्हाला अडवत बसत नाही. या सगळ्या गोष्टी डायरेक्ट इंटरव्ह्यू देव करत नाही, कारण देवानं तुम्हाला मला निवडीचं स्वातंत्र्य दिलं. हालेलुया. मग त्या निवडीच्या स्वातंत्र्याचा आपण योग्य उपयोग करावा असं देवाला. आणि जर देव आदामाने हव्याला अडवू शकला असता फळ खाण्यापासून, अडवू शकला, पण देवानं अडवलं. देवाने म्हटलं की तुला निवड दिली, तू कर निवड. आणि आदामाने योग्य निवड केली नाही, आणि त्याचा परिणाम असा झाला की यदेत बागेतून त्याला कष्ट करण्यासाठी बाहेर जावं लागलं. हालेलुया. देवाच्या सहभागितेपासून बाहेर जावं लागलं. आयतं फळ खाणारा आणि बसून आयुष्य आरामात देवासोबत सहभागिता करणारा आदाम आता कष्ट करत आहे, मेघाच्या घामाने भाकर मिळवत आहे. आणि त्याच्या पत्नीला कष्टदायक वेदना झाल्या, तिची जी गर्भधारणा आहे ती कष्टदायक झाली, आणि तेच कष्ट जे आहे ते आपल्यापर्यंत चालत आले. आणि जर समजा आपण सुद्धा जर आदामासारखा निर्णय घेऊ तर निश्चित अर्थाने त्या कष्टाला सामोरं जावं लागेल. आणि एक दिवस असा येईल की त्या ठिकाणी न्यायाच्या समोर सगळं काही उघड होईल. आणि लोकांचं तिथं गुगल जे सर्चिंग आहे ते गुगल हिस्ट्री दाखवली जाईल, आणि ती गुगल हिस्ट्री पाहून लोकांना खाली मान घालावी लागेल. तिथे हिस्ट्री दाखवली जाऊ नये सगळ्यांसमोर. आत्ताच हिस्ट्री चेंज करा. हालेलुया. तुमचे जे वेगवेगळ्या प्रकारचे चॅटिंग्स असतील ते आज बदला. ऍप्लिकेशन्स असतील तर डिलीट मारून टाका. इंटरनेटवर तुम्ही काय पाहत असाल बंद करा. तुम्ही कुठल्या प्रकारच्या चोरून गोष्टी काय करत असाल तर सगळं बंद करा. मी अनितीविषयी कुठल्याही अनितीचा माल कोणताही कुठूनही शिकवतो. इंटरनेट असेल, मोबाईल असेल, टीव्ही असेल, पाहणं असेल, प्रवास असेल, जे काय असेल तिथून सगळ्यातून बंद झाला तर तुमच्या जीवनामध्ये परमेश्वराचा आत्मा सामना करता प्रभू करो तुम्हाला मदत करू सांगितलं. या वेळेला